धंगेकरांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्याही तयारीत आहेत। तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून ते मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळते। भाजपकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी होतीये, त्यामुळे ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यात अजूनही भाजप आणि शिवसेनेची युती होत नाही, मात्र रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। माझ्यासमोर स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। प्रणव अपक्ष उमेदवारी दाखल करतोय, काय आहे माहिती? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल धंगेकरांचं रक्त आहे, ते थांबणं हे मला ते धंगेकरांचं रक्त कुठलं आणि स्वाभिमानी रक्त आहे ते, आणि कायम जनतेच्या हितासाठी काम करणारं रक्त आहे ते। गेली 35-40 वर्ष काम करताना धंगेकर कुटुंबाला ज्या लोकांनी आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही आज लोकांमध्ये सन्मानाने वागतो आहे। आपण बघितलं असेल तर निवडणूक रचना, निवडणूक नाव टाकण्यापासून जो आमचा कसबा गणपती मंदिर हे कायम वर्षानुवर्ष असलेलं नामोल्लेख तो टाळला, आणि मग प्रणव धंगेकरने आंदोलन करून ते परत ते कसबा गणपतीचं नाव दिलं। म्हणजे त्यांनी सुरुवात केली की गणेश भक्त येतो, आणि खऱ्या अर्थानं कसबा गणपतीचं नाम निशाण मिटवणाऱ्या लोकांच्या विरोधात उभा राहायचं संकल्प त्या दिवसापासून त्यांनी केला। आणि तुम्ही बघितलं असेल की पहिलं आंदोलन त्यांनी केलं, कसबा गणपतीचं नाव त्या वार्डाला आलं,